नागपूर गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज आझाद मैदानावर हजारो शेतकरी उतरले आहेत। शक्तीपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समितीच्या पुढाकाराने हा मोर्चा काढण्यात आला असून 12 जिल्ह्यातील 10,000हून अधिक बाधित शेतकरी त्यात सहभागी झाले आहेत। या आंदोलनाचे नेतृत्व आमदार सतेज पाटील, आमदार रोहित पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संजय घाटके आणि माजी आमदार जयंत पाटील करत आहेत। कोल्हापूरसह सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शवत एल्गार पुकारला आहे। प्रश्न आहे त्यांच्या ड्रीमसाठी लाखो शेतकऱ्यांचं स्वप्न, त्यांच्या मुलाबाळांचं स्वप्न चक्काचूर या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे आणि ज्यांचं आयुष्य राहिलंय, ज्या शेतकऱ्यांचं त्याच्यावर आयुष्य अवलंबून आहे ते शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला या शक्तीपीठाच्या माध्यमातून मागणी मान्य नाही झाली तर काय असणार सर्वांची मागणी जर मान्य नाही झाली, आम्ही वर्षापासून त्यांना आमचे आक्षेप दाखल केले नाही। आम्ही वेळोवेळी विनंती अर्ज दाखल केले। आम्ही म्हणजे देवले साहेब आहेत तिथं, पाटील साहेब होते, आम्ही कोल्हापूरला मोठी परिषद घेतली होती, तर तिथंही आम्ही मागणी केली होती की सुखासुखी कुणालाही त्रास होता आम्हाला नको झालं की आमच्या पिढ्यानपिढ्याच्या जमिनी गेल्या होत्या, आम्ही खायचं काय परत, आमच्या मुलाबाळांचं काय करायचं काय। पण आता असं होतं की काहीतरी पर्यायी मार्ग निघणार आहे, पर्यायी मार्ग मुख्यमंत्री काढणार आहेत कोल्हापूरला हे सगळं खोटं आहे। कारण कोल्हापूर नगरीमध्ये माजी मुख्यमंत्री आताचे सध्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेनी 3 वेळा सांगितलं होतं, जाहीर सभेत सांगितलं होतं, तुमच्या मीडियाकडे ते आहेत व्हिडिओ, नावरेतो जर व्हिडिओ काढला, नावरेतो व्हिडिओ काढला, शक्तीपीठ रद्द रद्द, तुम्हाला नको नको असं विचारलं, नको नको रद्द 3 वेळा सांगितलं। कुठं सांगितलं? छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे कोल्हापूर, त्या ठिकाणी सांगितलं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस, त्यांनी सांगितलं होतं। मग आता असं काय झालं की माझं नाव तिथी शिवाजी कांबळे, राहणार भीमशेरगाव, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। आमची मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, आम्हाला 1,500 रुपये लाडकी बहीण म्हणून नको आहे, फक्त आमच्या शेती वाचवा, त्याच्यावरच आमचं सगळं उदरनिर्वाह आहे। आमची मुलं बाळं त्याच्यावरच जगतात, ते केलं आम्ही करायचं काय? त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे, 1,500 आमचे बंद करा, पण आमची शेती वाचवा। तुमचं सांगा, मग सांगितलं नाव सांगा। नाव जयश्री रवींद्र साठे, निमशेगाव, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, इथून आम्ही आले आणि आमचं असणारं घरदार रानात वाटत येणारं ते असं आम्ही राहिलेलं सर्व आमचं जाणार आहे शक्तीपीठ, ते आम्हाला शक्तीपीठ रस्ता नको आहे। आमच्या मुलाबाळाची नोकऱ्या नाही, आमच्या आईवडिलांनी आम्हाला देताना एक रान असलं तर आम्ही आम्हाला दिलं का, तर त्या रानातली भाजी खुडून जर आणली ती माझी लेक सगळं ह्या आशानं दिलेलं आहे। ही जर आता ही काढून घेऊन रस्ता जर काढत असेल तर आम्ही जगायचं कशावर? रस्त्याची गरज नाही आम्हाला, रस्त्याची कुणालाही गरज नाही। 1500 रुपयाची लाडक्या भावाला जी बहीण दिल्या आणि त्या बहिणीला रान बघून दिल्या, की रान काढून घेऊन रस्ता जर भाव काढत असेल तर त्या भावाने बहिणीचं सगळं तर करायला एक वाट तर लावायची। मी नांदेड जिल्ह्यातील एक शेतकरी आहे आणि मी अल्पभूधारक शेतकरी आहे। माझी 1 एकर जमीन आहे, ती संपूर्ण या शक्तीपीठ महामार्गात जात आहे। मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, मला माझ्या आई वडिलांना सगळ्यांना आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय नाही। एक जिद्द एक जिद्द। मी कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात दानोळी गाव माझं आहे। आम्ही 3 भाऊ आहे आणि एकूण 3 एकर शेती आहे। तिघांना 1-1 एकर येते, बागायत सुपीक जमीन आहे आमची, जवळजवळ 2 लाख रुपये गुंठ्याची जमीन आहे ती। आणि कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नसताना भाजप सरकारनं हा शेतकऱ्यांची थडगी बांधून हा शक्तीपीठ महामार्ग रचण्याचा जो डाव आखलेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे। याला पॅरलल रत्नागिरी नागपूर असताना ह्या शक्तीपीठात काही गरज नसताना आमच्या बलकांडीवर हा लादलेला आहे आणि आम्हाला प्रसंगी गोळ्या झेलायला लागल्या तरी सुद्धा आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही। ही एकच आमची जिद्द आहे। एक जिद्द। मी गजानन मेवार, जिल्हा नांदेड। माझी 2 एकर जमीन आहे आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी यांचा ड्रीम प्रोजेक्ट
हा कंप्लीट करण्याकरता, आमच्या स्वप्नांचा चुराचूर करण्याकरता हा सर्वात मोठा आम्हाला घात केला आणि हा प्रोजेक्ट तो करत आहे. ह्यामध्ये आम्ही आज वयाच्या या उंबरठ्यावर आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही आणि हा पर्याय नसल्यानंतर आम्ही जगावं कसं, ह्या सांगतात. आमच्या विरोधात त्यांनी एक डमी शेतकरी उभं केलेत. हा सगळा त्यांचं षडयंत्र आहे. इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सरळ भूलतापा दिली की हा प्रोजेक्ट रद्द झाला. हा मुख्यमंत्र्यांनी सांगितला, शिंदे साहेबांनी सांगितला आणि सर्वांनी सांगितलं. आणि हा इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांचा घाट कशाला? तुमचे स्वप्न साकार करण्याकरता, तुमचे नवस फेडण्याकरता तुम्ही आम्हाला का मातीत घालता? आमचे स्वप्न नाहीत का? आम्ही शेतकरी म्हणून जगावं नाही का? आम्ही काय करावं याचे? तुम्ही मुख्यमंत्री, तुम्ही सगळे तुमचे लेकरं बाळा फॉरेनला शिकतील. अरे आमच्या लेकरं बाळा साधा जिल्हा परिषद तरी शिकू द्या. ती जर आमची जमीन तुम्ही हिरावून घेता असाल तर आम्ही काय करावं? कसं जगणार आम्ही? हे एवढा शेतकऱ्याचा जो आक्रोश आहे हा काय? अरे मनातून आम्ही बोलतो. आमचा तडजोड तुम्हाला लागल. तुम्ही आमचा घात करू नका ही सरकारला आमची कळकळीची विनंती आहे. आणि शेवटची वेळ तुम्हाला वॉर्निंग सुद्धा देतो आम्ही, शेतकऱ्याला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका. हे लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलंय तर आम्ही तुम्हाला खाली सुद्धा उतरू शकतो. शेतकऱ्याचा तडजोड करीत तुम्हाला योग्य लागणार नाही हे तुम्ही खणकावून तुम्हाला सांगणार. मी माझी शेतकरी श्रेय संपाळ वन्नूर, कोल्हापूर जिल्हा, कागद तालुका, गाव वन्नूर. मी माझी शेतकरी. या महामार्ग शक्तीपीठ रद्द होण्यासाठी आम्ही आज मुंबईत आलेलो आहे. सरकारनं जर न्याय नाही दिला तर पुढच्या वेळी आम्ही आमची जनावरं, जे आमचे ट्रॅक्टर असतील ते शेतकरी, बाधित शेतकऱ्यांची सगळीजण आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवरती त्या जिल्ह्यानं जायचं. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्यात माघारी पडणार नाही. त्यासाठी मी 50 जनावरांची व्यवस्था करणार. मी स्वतःहून आहे. कडबा कुठे लागते, किती किलो लागते ते पण मला माहिती आहे. जनावरं आमची सुज्ञ आहेत आणि जनावरं माणसावर प्रेम करतात, मालकाला धनीमुचन सोडत नाहीत. त्यामुळे ती जनावरं घेऊन गेल्यावर त्यांचं काय हाल होतं हे कलेक्टरना किंवा सगळ्यांनाच कळेल, राजकर्त्यांनी सुद्धा कळेल शेतकऱ्याची काय ताकद होती. आणि यातूनच आम्ही शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार हे फायनल आहे, निश्चित आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.